26 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या टपाल या मराठी चित्रपटाच्या प्रचारासाठी सोमवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि कलाकार नंदू माधव तसंच मीरा जानकर नागपुरात आले होते. त्यांच्याशी या चित्रपटावर खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. याचा 26 सप्टेंबरला मराठी चित्रपट रिलीज होता. नाव आहे टपाल आणि त्याची चमू जी आहे ती आज आपल्या बरोबर आहेत. याचे दिग्दर्शक लक्ष्मण आपल्या बरोबर आहेत, सोबतच वीणा जामकर आणि ज्यांना आपण सगळेच ओळखतो असे नंदू माधव आपल्या बरोबर आहे. तुम्हाला तिघांचंही नागपूरमध्ये खूप खूप स्वागत आहे. लक्ष्मण उतेकर सरांना मी विचारेन पहिले बॉस ब्ल्यू इंग्लिश आणि एकदम दिग्दर्शन तेही मराठी चित्रपटाचं कसं काय सुचलं? दिग्दर्शन तर करायचंच होतं एक ना एक दिवस. म्हणजे आतापर्यंत दुसऱ्या दिग्दर्शकांचं विजन, त्यांचे थॉट्स, त्यांच्या गोष्टी ऍज अ कॅमेरामन म्हणून लोकांसमोर मांडत आलोय, लोकांना दाखवत आलोय, त्यांचे थॉट्स प्रामाणिकपणे लोकांसमोर ट्रान्सलेट करत आलोय. आणि अशा वेळी तुमच्या स्वतःचे एक व्यक्ती म्हणून तुमचे स्वतःचे काही थॉट्स असतात, ते क्रिएटिव्ह पर्सन म्हणून तुमच्या स्वतःचे काही थॉट्स, स्वतःचे काही अनुभव असतात आणि ते अव्यक्त राहतात कुठेतरी आपल्यात. आणि मग जेव्हा तुम्हाला संधी मिळते जशी मला मिळाली तसं ते माझे अनुभव, माझे थॉट्स लोकांसमोर मांडायचे होते. जे मी टपाल आहे सेटअप जसा की माझ्या गावचा आहे, पोलादपूरचा, भाषा तिकडची आहे, संस्कृती तिकडची आहे, वेशभूषा तिकडची आहे आणि ती त्याच्यामध्ये एक टपालसारखी सुंदर स्टोरी म्हणजे खूपच भावनावश आणि 3 कॅरेक्टरच्या भावना विश्वात गुंतलेले ते तिघे अशी हृदयस्पर्शी प्रेमाची एक गोष्ट आहे आणि ती मला प्रामाणिकपणे मांडता यावी. मी पाहिलेला तो काळ, पोस्टमॅनचं महत्व, पोस्टमॅनचं घराघरात असलेलं ते महत्व, टपालाचं महत्व, टपाल लोक किती प्रेमाने लिहायची आणि किती प्रेमाने टपालाची वाट बघायची, आपल्या माणसावर असलेला विश्वास, प्रेम, हे सगळं आत्ताच्या जनरेशनला म्हणजे पोस्टमॅन आता आपल्यात राहिला नाही पण ज्यांच्यातनं तो हरवलाय किंवा ज्यांच्यातनं तो निसटलाय त्यांना त्यांच्या आठवणींना पुन्हा उजळणी देण्यासाठी आणि ज्यांनी पोस्टमॅन पाहिलाच नाही, जे नेहमी व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर नेहमी बिझी असतात, त्यांना तो गोडवा चाकण्यासाठी टपाल बनवण्याचं सुचलं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की लक्ष्मण उतेकरची स्वतःची गोष्ट म्हणजे टपाल. आणि जसं की विनोदांनी जसं म्हटलं मगाशी की तारेवरची कसरत असते, स्टोरीबद्दल सांगायचं नाही पण भूमिकेबद्दल सांगायचं. तर तोच प्रश्न आहे, तुमच्या दोघांची भूमिका काय या चित्रपटात? अर्थातच टपाल म्हटल्यानंतर लक्षात आलं असेल की तो वाटणारा पोस्टमन आणि जो त्या काळातला खूप मध्यवर्ती असायचा गावागावामध्ये, वस्त्यांमध्ये आणि शहरात पण होतं आणि गावातलं तर तो प्रत्येक कुटुंबाशी जोडला गेलेला होता. 1970ची तुळसा वाटली पाहिजे, त्यामुळे 2-3 लुक टेस्ट केल्या होत्या. कॉस्ट्युम ह्याच्या गावातली आहेत. म्हणजे अशी साडी मराठी चित्रपटात कधी आपण पाहिली नव्हती. नऊवारी साडी गुडघ्याएवढी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्या दोन्ही गुडघ्यांच्या साईडला असे खिसे आपोआप तयार होतात. कारण त्याच्यामध्ये भाताची शेती करणाऱ्या शेतकरी बायका ज्या असतात तिथे रोपं ठेवतात आणि लावणीच्या वेळेला ती रोपं त्या खिशातनं काढून पेरत जातात किंवा लावत जातात. तर अशा पद्धतीची एक वेगळी साडी, ते दागिने, ती भाषा, हे सगळं आत्मसात करणं, ह्याच्यातनं तुळसा उभी झाली. आणि ह्याला आम्ही खूप पिडायचो स्टेजवर, परत एकदा डायलॉग बोलून दाखव पण अतिशय गोड भाषा या सिनेमातली. चित्रपट बघायला एवढ्यासाठी जा की आम्ही पाकिटावर असं लिहिले, पहिल्या काळात असं लिहित असत, हे पाकिट मालकाशिवाय कोणीही फोडू नये म्हणून पहिल्यांदा तुम्ही फोडायचं, बघायचं त्याच्यामध्ये कदाचित तुमच्या आईचं पत्र असेल, आजीचं असेल, कदाचित बहिणीनं तुम्हाला राखी पाठवली असेल, कदाचित त्यामध्ये मनी ऑर्डर असेल, यातलं काही निघेल तर तुम्ही 26 सप्टेंबरला नक्की ते पाकिट फोडून बघा. वेगळीच जर्नी असेल जी आपल्याला अनुभवायला मिळेल टपाल पाहतो. तुम्हाला शेवटचा टेक तुमचा काय? मला असं वाटतं पाकिट उघडलं की घबाड हाताला लागेल त्यांच्या. आणि टपाल एक एक्स्ट्राऑर्डिनरी फिल्म झालेली आहे. अशी फिल्म ठरवून होत नाही, प्लॅन करून होत नाही. मी आता भारी फिल्म करून दाखवतो आणि मी आता सॉलिड ऍक्टिंग करून दाखवते, असं करून होत नाही. अशा गोष्टी नकळत किंवा खूप दुर्मिळ पद्धतीने अशा फिल्म्स बनतात. जे लोक टपाल पाहतील ते ही फिल्म आयुष्यात विसरणार नाहीत आणि सतत जपून ठेवावी अशी एक फिल्म ते पाहणार आहेत. त्यामुळे तुम्ही अशी संधी मिस करू नका. थँक्यू सो मच आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्याबद्दल आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाचं एवढा दिलखुलासपणे उत्तर दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्या विदर्भीय लोकांबरोबर भेटून दिल्याबद्दल. ही होती टपालची चमू जी आज या फिल्मच्या प्रमोशनसाठी नागपुरात पोहोचली. ती कॅमेरामॅन विलास खर्चेचा मी अमोल शेंडे, UCN न्यूज.